हात चलाकी करून तसंच फसवणूक करून वयस्कर महिलांचे दागिने लुटणाऱ्या 2 महिला आणि 1 पुरुष अशा तिघांच्या आंतरराज्य टोळीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली। या लुटारूंकडून सुमारे 2,66,000 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। गडहिंग्लज तालुक्यातील मडिलगे इथल्या हौसा शामराव भाईंगडे या 26 डिसेंबर रोजी आजरा इथल्या हायस्कूल जवळील आठवडी बाजारात गेल्या होत्या। त्यावेळी त्यांच्याजवळ आलेला एक पुरुष आणि एका महिलेनं त्यांना पुढील बाजूला दंगा झाला असून पोलिसांची तपासणी सुरू आहे असं सांगितलं। तसंच त्यांना हौसा भाईंगडे यांच्या कानातील सोन्याची कर्णफुलं, 2 बुगड्या आणि गळ्यातील मंगळसूत्र काढून रुमालात ठेवा असं सांगून त्यांच्याकडील दागिने रुमालात काढून ठेवले। रुमालाची गाठ मारून हात चालाकी केली। या दरम्यान त्यांनी दुसरा रुमाल हौसा भाईंगडे यांच्या ताब्यात दिला। त्यानंतर रुमालात घेतलेले दागिने घेऊन त्या महिलेसह पुरुषानं पलायन केलं होतं। या दोघांनी हे दागिने चोरल्याचं लक्षात येताच हौसा भाईंगडे यांनी आजरा पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दाखल केली होती। याबरोबरच पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथंही असाच प्रकार घडला होता। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना दिल्या होत्या। त्यानुसार त्यांनी या तपासासाठी पथकं तयार केली होती। हात चालाकी करून दागिने लुटणाऱ्या 2 महिला आणि 1 पुरुष असे तिघे जण पुणे बेंगलोर रोडवरील उजळाईवाडी गावाजवळ येणार असल्याची माहिती या पथकातील पोलीस अंमलदार समीर कांबळे आणि राजू कोरे यांना मिळाली होती। त्यानुसार आज पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं या ठिकाणी सापळा रचला होता। त्यावेळी या ठिकाणी आलेल्या कर्नाटक राज्यातील निपाणी इथल्या राकेश यंकप्पा गोंधळी, दुर्गव्वा गंगाप्पा कंडले आणि मंजुळा राकेश गोंधळी या तिघांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून मंगळसूत्र, बुगड्या आणि कर्णफुलं असा सुमारे 2,66,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला। अटक केलेल्या राकेश गोंधळी आणि दुर्गव्वा कुंडले या दोघांना आजरा पोलिसांच्या तर मंजुळा गोंधळी हिला कोडोली पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासासाठी देण्यात आले।